आणि उगीच आपलं काहीतरी पण छगन भुजबळ सॉफ्ट टार्गेट वाटतंय त्यांना. मी स्पष्टपणे सांगतो आहे, हे अतिशय चुकीचं फिडिंग जे आहे ते सिंघवी वकिलांना झालेलं आहे या शरद पवार यांच्या गटाकडून, की त्यांची फोटो दाखवून जे आहेत मतं मिळवा. हे अजिबात कधी मी बोललो नाही. त्यांच्याबरोबर काम करत असताना सुद्धा मी कुठच्या सभेमध्ये असं बोललो नाही की यांचा फोटो दाखवा आणि हे मतं घ्या, चिन्हावर मतं घ्या असं सांगतो. बरं, आता चिन्ह असेल तर चिन्ह आता आम्हाला मिळालेलंच आहे, ते निवडणूक आयोगाने दिलेलं आहे, ते त्यांना विचारा. बरं, आता ती सुद्धा वेळ आली नाही की त्याचा प्रचार करावा चिन्हाचा, कारण अजून निवडणुकाच कुठल्या लागल्या नाही, तर कोण कशाला सांगेल. परंतु अशा रीतीनं जे आहे कोर्टाची सुद्धा दिशाभूल करण्याचं काम जे आहे या मंडळी करून होतं आहे काय, ही गोष्ट जी आहे मला आपल्या सगळ्यांच्या समोर प्रकर्षाने आणायची आहे. पण कोर्टाने जे म्हटलंय की बा चिन्ह किंवा फोटो वापरू नये, तर हे यापूर्वी सुद्धा सांगितलं होतं असं कोर्टाचं म्हणणं आहे. असं कुठे वापरलं जातंय का? किंवा मला सांगा ना तुम्ही मी कुठे वापरलं आहे? आज निवडणूक कुठे आलीच नाही तर मी कुठे वापरणार चिन्ह? काय चिन्ह तर आता निवडणूक आल्यानंतर चिन्ह वापरणारच, कारण ते निवडणूक आयोगाने दिलेलं आहे. पण मी स्वतः असा कुठलेही अजून ना चिन्हाचा ना फोटोचा असा प्रचार करून मतं मागितलेली आहे, कधीच नाही. कोर्टाने यामध्ये असं लेखी स्वरूपात कुठेही म्हटलं नाही, त्यांनी तोंडीच म्हटलेलं आहे. परंतु त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की राष्ट्रवादीचं जे घड्याळ चिन्ह आहे ते जर तुम्ही आता वापरणार, त्यावेळी आमचा काही निकाल त्याच्या संदर्भात आमच्याकडनं आला तर त्यावेळेला अडचण होईल, म्हणून राष्ट्रवादीचं जे घड्याळ चिन्ह आहे मला त्याबद्दल काही बोलायचं नाही. त्याच्याबद्दल आमचे वकील आहेत, आमचे जे काही तिथे जे काम बघणारे जे लोक आहेत ते पाहतील. पण छगन भुजबळ हे नाव प्रकर्षाने सर्व वर्तमानपत्रात आज जे झळकलं की छगन भुजबळ असं म्हणाले की ग्रामीण भागामध्ये शरद पवारांचा फोटो दाखवा, चिन्ह दाखवा आणि मतं मिळवा, असं कुठेही मी बोललेलो नाही. किंबहुना निवडणूकच कुठली अजून आली नाही की चिन्ह वगैरे दाखवण्याची, आणि निवडणूक आली तरी आयुष्यामध्ये कुणाचा तरी फोटो दाखवा आणि मतं द्या ना. मी शिवसेनेत ना इथे ना तिथे ना कुठे. हां, निवडणुकीच्या वेळेला बॅनरवर वगैरे फोटो असतात ती गोष्ट वेगळी, पण आपण सर्वसाधारण हे सांगतो की चिन्ह बघा आमचं, लक्षात ठेवा आणि मतं द्या. पण असं यांचाच फोटो पाहून मतं द्या, पण फोटो का तिथे असतो काय? तिथे मतदान केंद्रात फोटो असतो काय आपल्या नेत्यांचा कोणाचा? शरद पवारांचा फोटो असतो का मोदींचा फोटो असतो, कोणाचा फोटो असतो? पण अजून ही वेळच आली नाही ना हा प्रचार करायची. निवडणूक चिन्हाचा सुद्धा प्रचार करायची वेळ कुठे आलेली आहे? कुठली निवडणूकच लागली नाही अजून. आणि त्याच्यामुळे फक्त माझं नाव घेतलं आणि प्रकर्षाने सर्व वर्तमानपत्राने त्याने अगदी प्रेमाने त्याची दखल घेतलेली आहे.